नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण याच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। समजू शकता या समितीमध्ये एकंदरीतच महत्त्वाचे अपडेट आले आहे। राज्य सरकारने कांद्याचे धोरण ठरवण्यासाठी नेमली नवीन समिती। परमंत्र्यांचे काय सांगितले कारण बघू शकता भारतामध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते। त्यातले त्यात देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी तब्बल 50% कांदा उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते। परंतु कांद्याचे दर जर पाहिले तर कायम शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून अडचणीत आणतात व बऱ्याचदा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही। यामध्ये बऱ्याचदा केंद्र सरकारचे धोरणे कारणीभूत ठरतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कांदा उत्पादनाबाबतीत योग्य ते धोरण ठरवणे खूपच गरजेचे आहे व त्या पद्धतीने मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून कायम होत असते। परंतु विधान परिषदेतील सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला प्रश्न याबाबत सविस्तर वृत्त असे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवता याव्यात याकरता 18 डिसेंबर 2002ला तेव्हाचे प्रधानमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळातील दोन्ही सभागृह सदस्यांनी एक संयुक्त समिती नेमली होती व त्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर तसेच प्रशांत हिरे, अनिल अहिरे तसेच पोपटराव गावडे, माणिकराव कोकाटे, कल्याणराव पाटील, एकनाथ खडसे आणि दौलतराव आहेर या सदस्यांचा समावेश होता। आणि एकंदरीत या समितीचा अहवाल देखील सादर केलेला होता। परंतु नंतर त्यांना सादर केलेल्या अहवालाचे नेमके काय झाले असा महत्त्वाचा प्रश्न विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारला केला। त्यावेळी त्यांनी म्हटले की त्या समितीचा अहवाल सादर केला होता पण अंमलबजावणी किती झाली, जर या अहवालाचा अंमलबजावणी झाली असती तर आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नवे धोरण ठरवण्याची नवीन समिती नेमण्याची वेळ आली नसती। त्यावर उत्तर देताना आपण मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले की कांदा हे महत्त्वाचे नगदी पीक असून भारताच्या कांदा निर्यातीत महाराष्ट्राचा 40% वाटा असून कांद्याची पूर्वी 40% निर्यात या ठिकाणी शुल्क लावण्यात येत होते। धन्यवाद। महाराष्ट्र सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।